चला काढून घ्या बाजूला. अर्धा लाडू फुटला, हिरवी मिरची तोडू नका, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती चाललाय गावाला, गणपती बाप्पा चालला रे चालला, गणपती चालला, चालला रे चालला, गणपती चालला. हिरवी मूर्ती गणपती बाप्पा. मंगल मूर्ती श्री शंकर गणेश मंडळ. नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता रिपब्लिक नॉय 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांचा. आता मी सध्या देंगरूमध्ये आणि देंगरूमध्ये गणरायाला इथं या ठिकाणी निरोप देण्यासाठी ते प्रशासन सज्ज आहे आणि आपल्यासोबत देंगरूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आहेत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने प्रशासनाकडून तयारी झाली? सर्वप्रथम सर्व देगलूरवासियांना आणि सर्व गणेश मंडळांना मी अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी विसर्जनासाठी नियोजन केलं, आपण पाठीमागे बघताय, हा घाट आहे, हा घाट स्वच्छ केलेला आहे, गणपतीसाठी हा क्रेन ठेवला आहे, निर्माल्यासाठी वाहन ठेवलं आहे, सर्व रस्ते आपण खड्डे भरून घेतलेले आहेत, सर्व रस्त्यावर आपला CCTV सज्ज आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी, सर्व गणेश मंडळांनी शांततेत व्यवस्थितरित्या उत्साहपूर्ण वातावरणात गणेश विसर्जन करावं. कुठल्याही आपल्या या उत्साहाला आणि उत्सवाला गालबोट लागू नये याची दक्षता घ्यावी. एकूणच पोलीस प्रशासनाने तुमच्या नगरपालिकेचे कोणत्या ठिकाणी कर्मचारी हे केलेले आहेत? शहरातील विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मोठे चौक आहेत, ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होते त्या ठिकाणी आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे. एकूणच लाईटची व्यवस्था असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल, या ठिकाणचं जे प्रामुख्याने जर नदी पात्रामध्ये जाण्यासाठी त्यांना कशा पद्धतीचं नियोजन काय असेल? नदीपात्रात कुणीही नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन करतोय. ज्यांचे गणपती आहेत त्यांच्यासाठी आम्ही गणपती विसर्जनासाठी स्वतंत्र टीम तयार केलेली आहे. म्हणजे त्यांच्याकडे आपले जे काही गणपती असेल त्यांच्याकडे हो, त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करावे, ते व्यवस्थितरित्या त्याचं विसर्जन करतात. एकूण आपण बघू शकतोय मागल्या ठिकाणी की या ठिकाणी जे काही गणेश मंडळातले जे कोणी भाविक भक्त आहेत त्यांना मध्ये पाण्यासाठी जाण्यासाठी मध्ये बंदी जरी घातली आली आहे, तरी ती ज्या ठिकाणी जे काही टीम आहे नगर परिषदेच्या वतीने त्यांना या ठिकाणी त्याचे गणपती त्या ठिकाणी द्यायचा आहे. एकूणच या ठिकाणी जे काही परिसरामध्ये शांततामय वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आले. कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता या ठिकाणी प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. रिपब्लिक 24 न्यूज, देंगलूर.